सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ह्याला मी अनेक वेळेला गुंतवणुकीचं अक्षय पात्र असं देखील म्हणतो. इक्विटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॅरामीटर वापरला जातो, दॅट इज GDP प्लस इन्फ्लेशन. मधल्या काही वर्षामध्ये अशी पण काही वर्ष येऊ शकतील ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट 14-15% वाढणं सोडा 14-15% मायनसमध्ये जातील. सुंदर आयुष्य जगण्यासाठी आणि ते अक्षय पात्र म्हणून जगण्यासाठी म्हणून काही नियम जर वापरले तर आपलं जगणं अधिक छान होऊ शकतं. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन निवृत्त होणाऱ्या, सेकंड इनिंगकडे पाहणाऱ्या किंवा ज्यांना एक परमनंट फिक्स्ड सोर्स ऑफ इन्कम दर महिन्याला हवा आहे अशा लोकांसाठी इन्व्हेस्टमेंटमधनं हा सोर्स कसा निर्माण करता येईल, तर त्यासाठी सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन ह्याला मी अनेक वेळेला गुंतवणुकीचं अक्षय पात्र असं देखील म्हणतो. मित्रांनो, SWP ही बरोबर SIP ह्याच्या उलट्या सेटअप मधली गोष्ट आहे. आता म्हणजे काय, तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये दर महिन्याला एक ठरलेली रक्कम माझ्या बँक अकाउंटमधनं म्युच्युअल फंडाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असते आणि त्याच्यामधनं इन्व्हेस्टमेंट होते. आता SWP मध्ये काय होतं, तर माझ्या म्युच्युअल फंड अकाउंटमधनं एक ठरलेली रक्कम दर महिन्याला माझ्या बँक अकाउंटमध्ये माझ्या खर्चासाठी क्रेडिट होते. SIP हा इन्व्हेस्टमेंट करण्याचा ऑप्शन आहे, तर SWP हा माझ्या गुंतवणुकीची गोड फळं चाखण्यासाठी, आयुष्य सुंदर जगण्यासाठी म्हणून त्या इन्व्हेस्टमेंटमधनं दर महिन्याला पैसे घेण्यासाठीचं ऑप्शन आहे. आणि म्हणून येत्या काळात पेन्शन जर तुम्हाला स्वतःची सुरू करायची असेल तर खूप कमी लोकांना साइजेबल पेन्शन मिळते. जर कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल तर त्यांना साइजेबल पेन्शन त्यांच्या आयुष्याला जगण्याला पुरेशी पडेल अशी पेन्शन निर्माण करण्यासाठी येत्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं टूल हे SWP हेच असणार आहे. आता या सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनमध्ये होत काय असतं, तर आपण ठरलेली जी रक्कम आहे ती रक्कम डेबिट होत असते आणि आपल्या म्युच्युअल फंड अकाउंटमधनं काही युनिट्स, ठरलेले युनिट्स तेवढ्या रकमेचे सेल ऑफ होतात आणि आपल्याला ठरलेल्या दिवशी तेवढे पैसे मिळून जातात. आता ह्या व्यवस्थेला म्हटलं जातं सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता हा सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन आपल्या सुंदर आयुष्य जगण्यासाठी आणि ते अक्षय पात्र म्हणून जगण्यासाठी म्हणून काही जर आपण ठोकताळे काही नियम जर वापरले तर आपलं जगणं अधिक सुसह्य आणि छान होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, दॅट इज 0.5% विड्रॉवल. म्हणजे जर तुमची इन्व्हेस्टमेंट 50 लाखाची असेल तर 0.5% विल बी 25,000. 25,000 दर महिन्याला जर तुम्ही काढत असाल तर साधारणपणे तुम्ही वर्षभरामध्ये 3 लाख रुपये काढाल. सो 6% विड्रॉवल होतं. पण जर माझी इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी 12 ते 14% वाढत असेल, जर 15%पेक्षाही जास्त वेगाने कशी वाढते अशा हिशोबाने जर इन्व्हेस्टमेंट प्लॅन आउट केलेली असेल, काही महत्त्वाच्या लॉंग टर्म सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, तर माझी इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्ममध्ये 14-15% वाढते आणि माझं विड्रॉवल 6% होतं. सो 6% मी वापरतोय, 15% मला मिळत आहेत, म्हणजे 9% माझ्या पोर्टफोलिओमध्येच राहत आहेत. लक्षात घ्या, हेच जर मी 0.5%च्या ऐवजी 1% किंवा 1.5% वापरीन की मला तर 15% किंवा 18% मिळत आहेत ना, मग मी SWP मोठी घेईन. सो अशा प्रकारे जर विचार केला तर ते अगदी कट टू कट ट्रान्झॅक्शन होईल. म्हणजे जर 12-14% मिळाले तर माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट कमी नाही होणार, अदरवाईज माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट देखील कमी होत जाणार आणि मग त्याच्यानंतर काही काळानंतर फायनान्शियल प्रेशर येत जाणार. हा जो फायनान्शियल प्रेशर आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर हा नियम आपण जर जपला तर 0.5%चा हा नियम आपल्याला अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि जर हे 9% तुमचा लॉंग टर्ममध्ये पोर्टफोलिओ देखील वाढतोय तर हा 50 लाखांनी केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे
ही देखील काही वर्षात 60 लाख 70 लाख होणार आहे. ज्या क्षणी ती 60 लाख होते, 60 लाखाचा 0.5% जर आपण काढायला लागलो तर 25,000मध्ये आपण वाढ पण करू. आपली जी SWP आहे ती 30,000ची करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला दर महिना मिळणारे हे रक्कम महागाईच्या वाढीच्या काळात आपण वाढती देखील ठेवू शकतो. सो ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला कुठल्याच ॲन्युटी प्लान, इन्शुरन्स प्लान्स किंवा आपण जर FDs करत असू त्या FDs मध्ये व्याजदर काही वाढायची शक्यता नसते. सो त्यामुळे व्याजदर जसा जसा काल होत जाईल, जसं जसं आपल्या देशाचा विकास होत जाईल, तो काळाप्रमाणे त्याच्यावरती रिन्युअलला ज्याला आपण जाऊ त्यावेळेला व्याजदर कमी होण्याची शक्यता जास्त आहे वाढण्यापेक्षा. वेअर ॲज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर आपण म्युच्युअल फंड्समध्ये करत असू विथ आपल्या रिस्क ॲपिटाईट्सना नीट फायनान्शियल प्लॅनरला मांडून काही दीर्घ मुदतीच्या इन्व्हेस्टमेंट, ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट्सचा जर आपण आपल्या पोर्टफोलिओला एक्सपोजर दिलं असेल तर 14 ते 15% वाढ करणं हे सहज शक्य आहे. आता मी 14 ते 15% हा आकडा का आणला तर बघा, इक्विटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पॅरामीटर वापरला जातो, दॅट इज GDP प्लस इन्फ्लेशन. सो आपल्या भारताचा GDPचा वाढीचा दर हा साधारणपणे 8% आहे. सो 8% माझा GDP वाढणार आहे आणि 6 ते 7% महागाई जर आपल्या देशात पकडली तर तुम्ही बघा 8 + 7% म्हणजे साधारणपणे 15%. सो साधारणपणे 15% हा ॲव्हरेज शेअर बाजाराचा रिटर्न येत्या काळात राहू शकतो इन अ लॉंग टर्म, असं या आकडेवारीमधनं दिसून येतं. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेला GDPचे आकडे येतात त्यावेळेला शेअर बाजार का खूप मोठ्या प्रमाणात वाढतो, तर GDPचे आकडे डायरेक्टली इंडिकेट करत असतात की शेअर बाजाराचा येत्या काळामध्ये, फ्युचरमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय राहील. माझ्या देशाच्या विकासाचा वेग वाढत असेल तर शेअर बाजारामध्ये देखील रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढू शकतो. तर तुम्ही सेन्सेक्स, निफ्टी ह्यांचे गेल्या 30 वर्षाचे आकडे जरी तुम्ही बघायला गेलात, आता निफ्टी 2000 साली सुरू झाला किंवा आता त्याचे एक 24 वर्षाचे आकडे जर तुम्ही बघाल तरी तुम्हाला निफ्टीचा ॲव्हरेज रिटर्न हा साधारणपणे 16% जास्त आहे. सेन्सेक्स 1979 सालापासून सुरू झालाय. सो 1979 सालापासून 2024 पर्यंत या सगळ्या काळात वर खाली सगळं होऊन या 1979 ते 2024 ह्याचा ॲव्हरेज रिटर्न जर तुम्ही बघाल तर तो तुम्हाला 17-17.5% वरती तुम्हाला दिसून येतो. म्हणजे काय, तर या सगळ्या कालावधीत 15% हा वरतीच रिटर्न राहिलेला आहे. आणि येत्या काळात ज्या प्रमाणात आपली इकॉनॉमी वाढतेय त्या प्रमाणामध्ये जर दीर्घ मुदतीचा लाभ आपल्याला मिळू शकणार असेल आपल्या पोर्टफोलिओवरती तर नुसते आकडे मोठे मोठे झालेले बघण्यापेक्षा आपण त्याचा ॲक्च्युअली वापर करून आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतो. तुम्हाला पेन्शन मिळते, ती पुरेशी पडत नाहीये, म्हणून आयुष्य सुंदर करण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओवरती तुम्ही SWP घेऊ शकता. पण ते SWP जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे 0.5%चं जर लॉजिक इथे वापरलं तर ते अक्षयपात्र होऊ शकेल. कारण का तर तुम्ही 6% कन्झ्युम करताय आणि लॉंग टर्म मधल्या इन्व्हेस्टमेंट 14 ते 15% वाढतात. आता या मधल्या काही वर्षामध्ये अशी पण काही वर्ष येऊ शकतील ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट 14-15% वाढणं सोडा, 14-15% मायनसमध्ये जातील, 20-25% पण मायनसमध्ये जातील. अशी देखील काही वर्ष येऊ शकतात आणि अशी वर्ष येऊ शकतात म्हणूनच तर म्हटलं जातं ना शेअर मार्केट व्हॉलेटाईल आहे. आणि म्हणून या सगळ्या इन्व्हेस्टमेंटकडे लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी बघितलं जातं. म्हणून म्हटलं जातं की 5 ते 7 वर्ष आणि त्या पलीकडच्या होरायझन मधल्या जर इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील आपल्याला तर इक्विटी मार्केटचं एक्सपोजर देखील आपल्या पोर्टफोलिओवरती आपण घ्यावं. 1 आणि 2 वर्षात लागणारे पैसे हे शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट्समध्ये जाणं अत्यंत धोक्याचं असतं. सो हे का, तर हे या रिझनसाठी. मग आता तुम्ही म्हणाल की अशी मध्ये वर्ष येतील. अहो, अशी मध्ये वर्ष गेल्या 30-35 वर्षात आली नाहीत का? किती वेळा तरी आली. आत्ता अगदी कोविडचं उदाहरण घ्या. कोविडच्या काळात देखील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पण ही झालेली पडझड काय कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी टिकली?
काही महिन्यांसाठी आलेली ही पडझड होती. ज्या वेळेला सबप्राईम क्रायसिस सारखा मोठा जागतिक इकॉनॉमिक प्रश्न जरी निर्माण झाला तरी त्यामधली झालेली पडझड ही काही वर्षांसाठी होती. जर आपण इन्व्हेस्टमेंट 5-7 वर्षांच्या पलीकडच्या टप्प्यात करत असू तर आपण 0.5% जर कन्झ्युम करत राहिलो तर 6% वरती आपल्या टोटल पोर्टफोलिओमधनं कन्झम्पशन होणार नाही. आणि लॉंग टर्म मध्ये 14-15% जरी हा पोर्टफोलिओ वाढत गेला तरी हे 6% कव्हरअप होऊन मला 9-10% माझा पोर्टफोलिओ वाढतो देखील. आणि मग हा 50 लाखाचा पोर्टफोलिओ काही वर्षात 60 लाख, काही वर्षात 70 लाख, काही वर्षात 80 लाख जर 15% जर वाढत राहिला तर तुम्हाला मी 10 वर्षात 15%चं लॉजिक जर एक्सप्लेन केलं तर साधारणपणे दर महिन्याला 25,000 तुम्ही सुरुवात करता, 2-3 वर्षामध्ये 25,000च्या ऐवजी 30,000 घेता, नंतर 30,000च्या ऐवजी तुमचा पोर्टफोलिओ 80 लाखाचा झाल्यावर 40,000 घेता. असं करत 10 वर्षात तुमचा पोर्टफोलिओ 1 कोटीचा होऊन दर महिन्याला SWP 50,000ची घेता येते आणि 50 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट देखील 1 कोटीची झालेली असते. लक्षात घ्या, या व्यवस्थेला म्हटलं जातं सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. रिटायरमेंट आयुष्य हे स्वर्गासारखं सुंदर आयुष्य आहे. तुम्ही आतापर्यंत जी काही चांगली कर्म केलेली आहेत त्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला ही जी सेकंड इनिंग मिळते ना हे स्वर्ग आहे. आणि स्वर्गात राहणाऱ्या लोकांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर त्यांच्याकडे कल्पवृक्ष असतो, कामधेनू असते, तशाच प्रकारे अक्षय पात्र देखील असतं. सो अशा प्रकारचं कामधेनू, अक्षय पात्र ही जी सगळी ॲसेट्स आहेत या ॲसेट्समुळे तर स्वर्ग होतो. आता लक्षात घ्या, ज्यांची सेकंड इनिंग सुरू होतीये त्यांना कर्जाचं टेन्शन नाही आहे, मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन नाही आहे आणि पुढची 20-25 वर्ष मिळत आहेत. आणि त्या 20-25 वर्षात जगण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट्स पण आहेत. मग त्या इन्व्हेस्टमेंटचा जर छान आनंद घेतला आणि त्याची जी गोड फळं आहेत ती जर चाखत आपण दर महिन्याला SWP सुद्धा घेतली आणि छानपैकी पिकनिक्स केल्या, पार्ट्या केल्या, छान फिरलो, गेट टुगेदर्स केली, आपल्याला स्वतःला सांभाळण्यासाठी छान केअरटेकर्स ठेवले, चित्रपटांना गेलो, अशा सुंदर प्रमाणे आयुष्य जगण्यासाठी खूप मोठी संधी आपल्यासाठी आहे. आणि ही संधीचा जर आपण सोनं केलं तर हेच आयुष्य, हे उतार वयातलं आयुष्य स्वर्गासारखं सुंदर आहे. पण ह्या सगळ्याचा जर नीट वापर केला नाही तर अनेकांकडे कोट्यावधी रुपये असतात पण त्यांना खर्च करताच येत नाही. आणि म्हणून स्वतःवरती त्यांना ते खर्च करता येत नाही, त्यांना ते आकडे मोठे करत राहायला आवडतात आणि मग नंतर ते मोठासा पोर्टफोलिओ किंवा मोठ्या ॲसेट्स सोडून या जगातनं निघून जातात. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या मुलांना देखील ह्या ॲसेट्स स्वतःच्या नावावर करून घेऊन त्या वापरताना किती ताण येईल. कारण का त्यांना आठवेल माझ्या आईनी किंवा वडिलांनी आनंदाने परिपूर्णरित्या आयुष्य जगलेत का? नाही, ते तर आयुष्य काटकसरीने जगले आणि हे सगळे पैसे माझ्यासाठी साठवून ठेवले. आता हे पैसे मुक्त मोकळ्या मनाने खर्च करून आनंद घेताना मला देखील ताण येईल. सो म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुंदररित्या जगताय, छानपणे जगून नंतर ती जी तुमच्या पश्चात राहिलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती जर तुम्ही आनंदाने तुमच्या पुढच्या पिढीला सोडलात तर ती सोडलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्या पुढच्या पिढीसाठी छान गोड आशीर्वाद ठरेल आणि ती देखील त्यांना वापरताना मनाने अत्यंत छान आनंद मिळेल. आता हा आनंद मिळवून द्यायचा की फक्त मोठे आकडे चेस करायचे हे तुम्ही ठरवणार आहात. आणि अशा प्रकारे जर SWP घ्यायची असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला ह्याचं फायनान्शियल प्लॅनिंग नीट करून घेणं आणि ते प्रोफेशनलकडनं करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अदरवाईज अक्षय पात्र घडवता उलटच काहीतरी घडण्याची शक्यता देखील आहे. सो त्यामुळे ते घडवण्यासाठी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये फंड्स काय आहेत, तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स किती अमाऊंटवर करू शकता, तुमच्या इतर फायनान्शियल गरजा किती झालेल्या आहेत नाही आहेत, सो इन जनरल तुमचा रिस्क ॲपिटाईट काय आहे. सो रिस्क प्रोफाइलिंग करून तुमच्या ह्या इन्व्हेस्टमेंट करून दिल्या गेल्या
तर ह्या मिनिंगफुल इन्व्हेस्टमेंट्स ठरतात. आणि त्यासाठी जर तुम्हाला माझ्याशी चर्चा करायची असेल तर माझे दिलेले नंबर्स आहेत, त्यावरती माझ्याशी संपर्क साधा. मला अशा प्रकारे तुम्हाला मदत करायला, पर्सनली तुमच्याशी चर्चा करायला आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सचं मॅनेजमेंट करून द्यायला खूप खूप आवडेल. सो जर तुम्हाला इच्छा असेल तर कॉन्टॅक्ट मी. आणि व्हिडिओ मात्र तुमच्या सगळ्या मित्रांना, ज्यांना ज्यांना पेन्शन मिळत नाही आहे किंवा पेन्शन पुरेशी मिळत नाही आहे, अशा सगळ्या मित्रांना, नातलगांना, मैत्रिणींना, सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका. तुमच्यासाठी फक्त ते एक टच आहे, पण आमच्या सगळ्या टीमसाठी ते एक मोटिवेशन आहे. तरच आम्हाला तुमच्यापर्यंत नवीन नवीन विषय पोचवण्याचं जे धैर्य आहे ते मिळत राहील. आणि आमच्या इतर सगळ्या कामांमधनं हा वेळ काढून शूट करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा उत्साह टिकून राहील. व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर लगेच करा. बाय बाय. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.